नमस्कार मंडळी, आज आपण बटाट्याची रस्सा भाजी पाहणार आहोत. तर कोणतंही न वाटण घालता इथं आपण ही बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी एक बटाटा मी कट करून घेतलेला आहे. एक कांदा बारीक चिरून आणि एक टोमॅटो घेतला. छोटे 2 चमचे तुरीची डाळ भिजत घालून घेतली. साधारण अर्धा तासाला आपण भिजत घालणार आहोत. कढई गरम झालेली आहे, आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल गरम झाले, मोहरी घालू, जिरी, कढीपत्ता, कांदा घालून घेऊ. कांद्याला सोनेरी रंग येतो आपल्याला चांगला तेलामध्ये फ्राय करून घेऊ. कांदा आपला छान असा परतून झाला तर आपण टोमॅटो घालू आणि ते सॉफ्ट होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया. कांदा टोमॅटो छान असं परतून झाला. आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊ. इथं मी घेतलं चवीनुसार मीठ, हळद, धना पावडर आणि घरगुती कांदा लसूण मसाला सर्व मिक्स करून घेऊ. सर्व मसाले आपण मिक्स करून घेतले. आता चिरून घेतलेला बटाटा घालू. तर तेलामध्ये 5 मिनिट आपण मसाल्याचं भाजून घेऊ. भिजत घातलेली डाळ घालायची. त्याच्यामध्ये कोणतंही वाटण आपण वापरलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं. तर साधारण 1 ग्लास पाणी मी इथं वापरलेलं आहे. याच्यावरती आपण झाकण ठेवून बटाटा शिजेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. पण एकदा चेक करूया भाजी शिजली का नाही. अजून काय आपली भाजी शिजलेली नाही बघा. त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि पुन्हा झाकण ठेवून आपण 5 ते 7 मिनिटं ला शिजवून घेणार आहोत. बघू शकता इथं आपली बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे, कोणताही वाटण न घालता. त्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालूया. तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये उत्तम असा पर्याय आहे हा. बऱ्याच महिलांना मसाला वाटून भाजी बनवायचं शक्य नसतं सकाळी. त्यामुळे ही भाजी एकदा तुम्ही ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज चॅनलला माझा सपोर्ट करा. बाय.